हरिओम मंडळी, आजपासून आपण 3 दिवस चैत्र शुद्ध सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 दिवस श्री रामरक्षा स्तोत्र मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. रामनवमी प्रीत्यर्थ त्याची आज आपण सुरुवात करत आहोत. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम. ओम राम रामाय नमः. आपण स्तोत्रमंत्र, रामरक्षा हा स्तोत्रमंत्र आहे म्हणजे नेमकं काय आहे हे आधी समजून घेऊ आणि मग रामरक्षा स्तोत्राकडे वळू. असं म्हणतात की स्तौती इति स्तोत्र, ज्याच्यामध्ये भगवंताची स्तुती, भगवंतांच्या लीलांचं वर्णन असतं त्याला स्तोत्र म्हणतात. आणि मननात त्रायते इति मंत्र, ज्याचं सातत्याने मनन केल्यामुळे माणसाचं रक्षण होतं, सगळ्या संकटांपासून मधून माणसाची मुक्तता होते. तो जो जपाचा प्रकार आहे त्याला मंत्र असं म्हणतात. मग रामरक्षा हा स्तोत्र मंत्र आहे म्हणजे ते स्तोत्र पण आहे आणि मंत्र पण आहे. कारण काय, मंत्र हे परमेश्वराचं प्रत्यक्ष प्रतीक असतं, परमेश्वराचं शब्दरूप प्रतीक आहे. असं आहे, सर्वसामान्य माणसाला समोर काहीतरी आलंबन असल्याशिवाय भगवंताची भक्ती करता येत नाही. आणि मग ते आलंबन प्रतिमेच्या स्वरूपात असेल, मंत्राच्या स्वरूपात असेल, कुठल्याही स्वरूपात असेल तरी ते त्याला पुरतं. म्हणून हे मंत्र हे परमेश्वराचं प्रत्यक्ष शब्दरूप आहे. हे आपल्या आधी मनामध्ये ठसवलं म्हणजे तो मंत्र आपल्याला अधिक भावायला लागतो. ते एक प्रतीक आहे परमेश्वराचं. आणि मंत्राच्या ठिकाणी जशी आपली श्रद्धा असेल तसं फळ मिळतं. एक श्लोक आहे त्याच्या संदर्भामध्ये, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. म्हणजे मंत्राच्या ठिकाणी, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, ब्राह्मणाच्या ठिकाणी, देवाच्या बाबतीत, दैवज्ञ म्हणजे भविष्य जाणणारा त्याच्या बाबतीत, भेषज म्हणजे वैद्य किंवा ज्याला आपण डॉक्टर म्हणू, आणि गुरु या सगळ्यांच्या बाबतीत त्या त्यावेळी आपली जशी श्रद्धा असेल, जी श्रद्धा असेल त्यानुसार त्याला सिद्धी प्राप्त होते म्हणजे फळ प्राप्त होतं. म्हणून मंत्रावर श्रद्धा ठेवावी आणि मग मंत्राचा उच्चार करावा. मंत्राचा उच्चार कसा करावा तर तो लयबद्ध करावा. प्रत्येक अक्षर आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा त्याची एक विशिष्ट तरंग लांबी असते. मंत्रांमध्ये त्याचा विशेष विचार केलेला आहे. मंत्रांची लयबद्ध आपण जर उच्चार केला तर त्या तरंग लांबीनुसार त्या देवतेचा आकार तिथे निर्माण होतो, अशी त्याची योजना असते. त्याच्यामुळे छंदोबद्ध रचना केलेल्या असतात. विशिष्ट छंदामध्ये हे स्तोत्र बांधलेले असतात. आणि या नुसत्या मंत्रोच्चारणाने सुद्धा, बाकीचं तर जाऊ द्या, पण वातावरण शुद्धी होते, मनाला शांती मिळते, ध्यानासाठी बैठक तयार होते मनाची. वक्ता आणि श्रोता या दोघांनाही त्या मंत्राची ऊर्जा प्राप्त होते. म्हणजे तो स्तोत्रमंत्र म्हणणारा जो आहे तो आणि ऐकणारा जो आहे तो, दोघांनाही समान फायदा होतो त्याचा. त्याच्यामुळे सात्विक गुण वाढायला लागतो, निकोप निसर्गाची प्राप्ती होते. इतके चांगले त्याचे सगळे फायदे असताना आपण ते फायदे करून घेत नाही. ते आता आपण करून घ्यायला पाहिजेत. असा हा जो स्तोत्रमंत्र आहे, हा जर याचा नित्य जप करायचा असेल तर योगशास्त्र आपल्याला हे सांगतं की तज्जपहा तदर्थ भावनम.
त्या मंत्राचा किंवा स्तोत्राचा जप करावा. पण कसा? तद अर्थभावनम, त्याचा जो अर्थ आहे तो नीटपणे जाणून घेऊन मग करावा. नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन आणि लीला संकीर्तन हे त्याच्यामध्ये स्तोत्र मंत्रामध्ये असतं. म्हणजे भगवंताचं नाम आपण अनेक वेळा घेतो, भगवंतांच्या गुणांचं वर्णन त्यात असतं आणि त्यांनी केलेल्या लीलांचं वर्णन त्यामध्ये असतं. आणि रामरक्षेमध्ये ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या सापडतात. म्हणून तो स्तोत्रमंत्रही आहे आणि मालामंत्रही आहे. मालामंत्र म्हणजे ज्याच्यामध्ये भगवन नाम आहे, भगवन लीला आहे आणि गुणवर्णन आहे. तर तसं ह्या रामरक्षेमध्ये आपल्याला तिन्ही गोष्टी सापडतात. म्हणून मंत्र ही एक तारक शक्ती आहे किंवा रामरक्षा स्तोत्र मंत्र ही एक तारक शक्ती आहे, याच्यावर आपली दृढ श्रद्धा पाहिजे. मंत्र ही शक्ती आहे आणि स्तोत्र हा त्या मंत्रापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. स्तुती, गुणवर्णन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन हे त्या मंत्रापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. मंत्र म्हणजे ती एक शक्ती आहे, ती आपल्याला कवच प्रदान करते, मंत्राची शक्ती. तर तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर स्तोत्र त्याला आवश्यक आहे. म्हणून रामरक्षा हे स्तोत्र आणि मंत्र असं दोन्ही आहे. मंत्राला एकूण 7 अंग असतात. म्हणजे त्या मंत्राचे 7 भागच असतात, अवयव. सप्तावयवी असतं ते, 7 अवयव असतात. कोणकोणते? ऋषी, देवता, छंद, शक्ती, बीज, कीलक आणि विनियोग. आणि हे त्या स्तोत्रमंत्रामध्ये सांगितलेलं असतं. भगवद्गीता सुद्धा मालामंत्र आहे. मालामंत्रही आहे, स्तोत्रमंत्रही आहे. तसंच रामरक्षा हा सुद्धा मालामंत्र आहे, स्तोत्रमंत्र आहे. आणि त्याच्यात सुरुवातीला याचा ऋषी कोण, देवता कोण, छंद कोण, शक्ती कोण, कीलक कोण आणि विनियोग काय हे पहिल्या श्लोकामध्ये रामरक्षेच्या सांगितलेलं आहे. आपल्याला ह्याची पूर्ण कल्पना आहे. मग ही सप्तांग साधना कशासाठी असते? तर त्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. खरं तर सामान्य माणूस भौतिक सुखासाठी ती करतो. म्हणजे भगवंताला काहीतरी मागायसाठी तो करतो. पण ते मागणं तर त्याचं पूर्ण होतंच, पण त्याचा दुसरा फायदा असा आहे की या सगळ्या उपासनेमध्ये त्याची आध्यात्मिक उन्नती पण आपोआप होते. हे स्तोत्र मंत्रांचं वैशिष्ट्य आहे. कामद मोक्षद, तुमच्या इच्छा पण पूर्ण करतं ते आणि तुम्हाला मोक्षाप्रत पण नेतं. म्हणून याची साधना करणं गरजेचं असतं. रामरक्षा याचं जर आपल्याला फळ मिळायचं असेल तर तो मंत्र सिद्ध करून म्हणावा. मंत्र सिद्ध करण्याची काय पद्धत आहे? तर चैत्र किंवा अश्विन महिन्यातल्या नवरात्रामध्ये म्हणजे 9 दिवस रोज संकल्पपूर्वक 11 वेळा हा स्तोत्र मंत्र म्हणावा. 11 वेळा रोज देवासमोर बसून. आणि मग तो दैनंदिन नित्य आपल्या उपासनेमध्ये असावा. आनंद रामायणाच्या जन्मकांडाच्या 5व्या सर्गामध्ये हे स्तोत्र भगवंतांनी म्हणजे शंकरांनी पार्वतीला सांगितलेलं आहे. आदिशक्ती पार्वतीला हा स्तोत्रमंत्र सांगितलेला आहे. म्हणजे एका खूप मोठ्या शक्तीने दुसऱ्या खूप मोठ्या शक्तीला त्याचं काय म्हणू त्याला, त्याचा उपदेश केलेला आहे. आता आपण पाहिल्याप्रमाणे यातला मंत्रद्रष्टा जो ऋषी तो बुधकौशिक ऋषी आहे, म्हणजे विश्वामित्र. याची देवता सीता रामचंद्र देवता आहे. छंद अनुष्टुप आहे. शक्ती सीता आहे. बीज अक्षर राम हे आहे. रावर अनुस्वार राम हे बीजाक्षर आहे. आणि स्वतः रामच ते असल्यामुळे ते इथे वेगळं दाखवलेलं नाही आहे. त्याच्यानंतर कीलक हनुमान आहे.
आणि विनियोग म्हणजे त्याचा उपयोग रामचंद्राचं नामस्मरण करण्यासाठी आहे असं त्यांनी स्तोत्राच्या सुरुवातीच्या श्लोकामध्येच स्पष्ट सांगितलेलं आहे. तो श्लोक आपल्याला कल्पना आहे, माहीत आहे. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य, रामरक्षा स्तोत्रमंत्राचा बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. विनियोगापर्यंतच्या सगळ्या गोष्टी पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि नंतर येतो तो ध्यानाचा श्लोक आहे. ध्यानाचा श्लोक आहे. मग हा ध्यानाचा श्लोक कशासाठी? तर त्या देवतेचं यथार्थ वर्णन त्या श्लोकामध्ये केलेलं असतं. यथार्थ म्हणजे काय? तर त्या देवतेचं आयुध कोणतं, आसन कोणतं, आकार कसा आहे, शक्ती कोण आहे, स्वरूप कसं आहे, याचं वर्णन तिथे केलेलं असतं. मग हे कशासाठी? तर स्तोत्रमंत्राचा उच्चार करण्यापूर्वी, उपासना करण्यापूर्वी त्या देवतेच्या संदर्भात आपली भावसमाधी लागणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे माझ्यासारख्या सामान्य माणसाला भावसमाधी लावायची असेल तरीसुद्धा काहीतरी आलंबन लागतं, काहीतरी आधार लागतो. तो या ध्यानमंत्रामध्ये आपल्याला त्यांनी दिलेला असतो. आपण या ध्यानमंत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत का बघूया. आयुध, आसन, आकार, शक्ती आणि स्वरूप हे सगळं भगवंताचं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं असतं. अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुम. रामाचं चित्र कसं डोळ्यासमोर येतं? आजानुबाहुम, त्याचे हात गुडघ्यांपर्यंत लांब, हे चक्रवर्तीत्वाचं लक्षण आहे. तर हा चक्रवर्ती आहे, त्याचे हात गुडघ्यांपर्यंत आहेत पोचलेले. त्या हातांमध्ये काय? धृत धारण केलेलं आहे. शरधनुषम, धनुष्य आणि बाण तिथे धारण त्यांनी केलेलं आहे. जेव्हा ते तपस्वी स्वरूपात होते तेव्हा त्यांचं आसन होतं बद्ध पद्मासन. या बद्ध पद्मासनाचं महत्त्व काय? तर या पद्मासनामध्ये बसल्यानंतर माणसाच्या शरीराची जी स्थिती होते त्यामुळे आपल्या शरीरात असणारी जी षटचक्र आहेत, मणिपूरपासून मूलचक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत, ही सगळी 6ही चक्र एका रेषेत येतात सरळ. आणि मग उपासना उत्तम पद्धतीने होते. तर हे भगवंताचं रूप आसन कसं आहे? बद्ध पद्मासन आहे. पीतम वासो वसानम. वास, वास म्हणजे वस्त्र. त्यांचं वस्त्र कसं आहे? पीतवर्ण आहे, म्हणजे पिवळं रंगाचं आहे. नवकमलदल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. त्यांचे डोळे कसे आहेत? नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीच्या सौंदर्याशी स्पर्धा करणारे असे डोळे आहेत. म्हणजे अत्यंत सुंदर. त्या कमळाला सुद्धा तेवढी त्याचं सौंदर्य मिळालेलं नाही, त्याहीपेक्षा सुंदर असे त्यांचे डोळे आहेत. प्रसन्नम मुखम, त्यामुळे सगळं मुख त्यांचं प्रसन्न दिसतंय. वामांकारूढ सीता. पत्नीची जागा डाव्या हाताला, मग म्हणून डाव्या मांडीवर आरूढ बसलेली आहे. कोण? सीता. म्हणजे ती आहे शक्ती, ती भगवंताची शक्ती आहे. आणि भगवंतांचे नवकमलदल स्पर्धी नेत्रम जे आहेत, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आणि कोमल असे जे नेत्र आहेत, ते कुठे खिळून राहिलेले आहेत? तर मुखकमल मिलल लोचनम. त्या सीतेच्या मुखकमळावर हे नेत्रकमळ खिळून राहिलेले आहेत. म्हणजे भगवंताची दृष्टी सतत शक्तीकडे असते, कारण शक्तीच्या सहाय्याशिवाय भगवंताचं कुठलंही कार्य होत नाही.
कोणतंही कार्य करायचं असेल तर शक्तीची मदत आवश्यक असते. म्हणून यांचे डोळे कुठे आहेत? त्या शक्तीकडे आहेत. नीरदाभम, यांचा वर्ण कसा आहे, रंग कसा आहे भगवंताचा? नीरद आभम. नीरद, नीरद म्हणजे ढग, मेघ, पाणी घेऊन येणारे मेघ, त्यांचा जो रंग आहे तो रंग यांचा आहे, नीलवर्ण. नाना अलंकार दीप्तम, अनेक अलंकार धारण केल्यामुळे त्या अलंकारांचं तेज आणि स्वतः भगवंतांचं तेज असं ते एकत्र आल्यामुळे ते दीप्तम, अत्यंत तेजस्वी असं ते रूप आहे. दधतम उरुजटा मंडलम रामचंद्रम. उरुजटा, जेव्हा वनवासात निघाले त्यावेळेस डोक्यावर मुकुट नव्हता, तर काय होतं? उरुजटा मंडल, असं जटांचं वेटोळं डोक्यावर धारण केलेलं होतं. अशा रामचंद्रांचं मी ध्यान करतो. आधी हे ध्यान करायचं. या ध्यानामध्ये भावसमाधी लागली की पुढचं स्तोत्र म्हणायचं. म्हणजे आपल्या स्वतःलाच बघा किती चांगली अनुभूती येते. स्वतःला अनुभूती यायची असेल तर आपल्याला ह्या भावसमाधीपर्यंत जाणं आवश्यक आहे. ज्या ज्या वेळेला रामरक्षा किंवा स्तोत्र म्हणू त्या वेळेला हे एक एक गोष्ट डोळ्यासमोर आणायची म्हणत असताना, या ध्यानमंत्राचा उच्चार करत असताना ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे, चित्र उभं राहिलं पाहिजे. आजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मंडलं रामचंद्रम. अशा रामचंद्राचं मी ध्यान करतो. आणि हे ध्यान केल्यानंतर मग स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची. इथे ध्यान करून झालंय, आता स्तोत्र मंत्राला सुरुवात करायची आहे. मग चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, या गोष्टीचा जर अर्थ कळला तर संपूर्ण स्तोत्राचा अर्थ कळतो. भगवंतांचं चरित्र, रामाचं चरित्र हे शतकोटी प्रविस्तरम, 100 कोटी श्लोक इतका त्याचा विस्तार आहे. वाल्मिकींनी रामायण लिहिण्यापूर्वी खूप अगोदर शंकरांनी रामायण लिहिलेलं आहे आणि त्या रामायणाचा विस्तार शतकोटी श्लोक इतका आहे. आणि शतकोटी श्लोकांमधून, 100 कोटी श्लोकांमधून फक्त आपल्यापर्यंत एवढी रामरक्षा येऊन पोचली आहे. याचा विचार केला पाहिजे. शतकोटी प्रविस्तरम. मग अनेकांना त्याचा सुगावा लागला की शंकरांनी 100 कोटी श्लोकांमध्ये भगवंतांचं म्हणजे रामाचं चरित्र लिहिलेलं आहे आणि ते आपल्याला पाहिजे. मग काय? देव, दानव आणि मानव. देव, दानव आणि मानव हे 3 मुख्य, हे तिघे लागले त्यांच्या मागे शंकराच्या. त्यांची उपासना केली, प्रसन्न करून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे काय हे रामायण लिहिलेलं आहे ते आम्हाला द्यावं, आम्हाला पाहिजे, आम्हाला ते रामायण आलं पाहिजे. शंकरापुढे असा पेच निर्माण झाला की आता ह्या शतकोटीचे 3 समान भाग कसे करावेत. त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला. ते म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, आपण असं करूया, 33 कोटी 33 लक्ष 33,330 श्लोक देवांना तेवढेच, दानवांना तेवढेच, मानवांना देऊन टाकले. इतकं झाल्यावरही एक श्लोक उरला. हिशोब केला की आपल्याला कळतं, एक श्लोक उरतो. आता तो आहे अनुष्टुप छंदामध्ये. त्याचे आहेत 4 चरण. म्हणजे किती झाले? अनुष्टुप छंद हा अष्टाक्षरी, एका चरणात 8 अक्षर.
4 चरण आहेत, 4 चरण शिल्लक राहिले एका श्लोकाचे. त्याच्यामध्ये अक्षरं किती? 8 चोक 32 अक्षरं. मग भगवंत शिवानी काय केलं की त्या 32 मधले 30 अक्षरं प्रत्येकी 10-10 वाटून दिले. 10 देवांना, 10 दानवांना, 10 मानवांना, उरले 2. आता 2चे तर समान हिस्से होऊ शकत नाहीत, 2 अक्षरांचे होऊ शकत नाहीत, 3 समान हिस्से होऊ शकत नाहीत. मग काय ते म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला मी इतकं सगळं दिलं, आता हे 2 अक्षरं माझे आणि ते म्हणजे राम. आणि ते शिवानी कंठात धारण केले, कारण कंठामध्ये विष होतं ना, विष धारण केलेलं होतं. त्याच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांनी ते कंठात धारण केले. राम ही 2 अक्षरं शंकरांनी कंठात धारण केली. आता हे सगळं यासाठी सांगितलं की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. त्यातलं एक एक अक्षरसुद्धा माणसाला महापातक नाशासाठी उपयोगाला येणार आहे. राकारोच्चार मात्रेण मुखान्निर्याति पातकम मकारस्तत् कपाटवत पुनः प्रवेश संदेह. म्हणजे काय तर रा असा उच्चार केला रा की काय होतं, मुखान्निर्याति पातकम, मुखातून सगळं पाप बाहेर पडतं आणि ते परत आत जाऊ नये म्हणून म म्हटलं की तोंड बंद होतं आणि ते पातक आतमध्ये जात नाही. एवढं त्या राम या एका शब्दाचं सामर्थ्य आहे. त्यातला एक अक्षर जरी आपल्याला जमलं तरीही महापातक नाशनम. मग पूर्ण रामरक्षा जर म्हणली तर काय आपल्याला फळ मिळू शकतं याचा विचार केला पाहिजे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. मग हे करण्यासाठी ध्यात्वा, ध्यानमंत्र दिलाय, त्याच्यामुळे त्याचं ध्यान करून रामाच्या लीलांचं, रामाच्या आसनाचं, रामाच्या आयुधांचं वर्णन सगळं केलेलं आहे. त्याचं ध्यान करून ध्यात्वा. कुणाचं ध्यान करायचं? नील उत्पल श्यामम, निळ्या कमळाप्रमाणे श्यामल वर्ण असणाऱ्या रामाचं ध्यान करून. रामम. आणखी कसा आहे राम? राजीव लोचनम, कमळाच्या पाकळीप्रमाणे दीर्घ नेत्र असलेल्या रामाचं ध्यान करून. जानकी लक्ष्मण उपेतम, जो जानकी आणि लक्ष्मण यांच्या सहित आहे, ते दोघेही ज्याच्या जवळ आहेत अशा रामाचं ध्यान करून. जटा मुकुट मंडितम, जटारूपी मुकुटाने जो मंडित झालेला आहे, सुशोभित झालेला आहे, अशा रामाचं ध्यान करून. मग हा स्तोत्रमंत्र म्हणावा. कसा आहे तो? स असी तूण धनुहू बाण पाणिम. असी म्हणजे तलवार, तूण म्हणजे त्याचं ते बाणांचा भाता, धनुहू बाण पाणी, ज्याच्या हातात धनुष्य बाण आहे आणि तलवार आहे, अशा रामाचं ध्यान करून. नक्तंचरांतकम, नक्त म्हणजे रात्री, चर म्हणजे फिरणारे, रात्रींचर, रात्री भटकणारे जे असतात माणसांपासून सगळे, त्यांचा अंत करणारा असा जो राम, त्याचं ध्यान करावं. स्वलीलया जगत्रातुम, स्वतःच्या लीला कार्यानी जगाचं रक्षण करण्यासाठी. आविर्भूतम, जो आविर्भूत झाला, प्रकट झाला, पृथ्वीवर प्रकट झाला, जो अज आहे, अजन्म आहे, त्याला जन्म नाही,
तो प्रकट होतो, तो जन्मत नाही. राम दशरथाच्या घरी प्रकट झाले. कृष्ण वासुदेवाच्या घरी प्रकट झाले, वसुदेवाच्या. आणि कसा आहे तो? विभू. विभू म्हणजे सगळीकडे व्यापून राहिलेला, संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये जो व्यापून राहिलेला आहे, असा त्या रामाचं ध्यान करून मग रामरक्षाम पठेत. एवढं सगळं ध्यान झाल्यानंतर रामरक्षेचं पठण करावं, म्हणजे म्हणावी. कोणी? प्राज्ञा, बुद्धिमान माणसानी. बुद्धिमान माणसानी या सगळ्या गोष्टींचं ध्यान करून मग रामरक्षा म्हणावी. कशी आहे ही रामरक्षा? पापघ्निम, पापांचा नाश करणारी आणि सर्व कामदाम, सगळ्या इच्छा पूर्ण करणारी. आता या 4थ्या श्लोकाच्या अर्ध्या भागापासून 4थ्या श्लोकाच्या पहिल्या ओळीपर्यंत या रामरक्षेचं पठण करण्यापूर्वी काय काय करावं हे सांगितले. आणि मग उरलेल्या अर्धा श्लोक, 4थ्या श्लोकाची शेवटची ओळ आणि तिथून 9व्या श्लोकाची शेवटची ओळपर्यंत खरी रामरक्षा आहे. जेव्हा रामरक्षेचं पुरस्चरण करतात तेव्हा सुरुवातीला अगदी अस्य श्री रामरक्षापासून शेवटपर्यंत पूर्ण रामरक्षा म्हणायची. मग मध्ये म्हणजे 11 वेळा आपल्याला म्हणायची आहे, तर ती म्हणल्यानंतर एक संपूर्ण रामरक्षा म्हणल्यानंतर पुढे 10 वेळेला फक्त या 4थ्या श्लोकापासून 9व्या श्लोकापर्यंत म्हणायची. आणि याचं पुरस्चरण पूर्ण होतं. आणि मग शेवटी पूर्ण रामरक्षा म्हणायची शेवटच्या वेळेला. तर खरी रामरक्षा ही 4थ्या श्लोकाच्या उत्तरार्धापासून 9व्या श्लोकापर्यंत आहे. काय आहे याच्यामध्ये? आपल्या जवळजवळ 21 अवयवांचं रक्षण भगवंतानी म्हणजे रामानी करावं असं म्हटलेलं आहे. मग ह्या 21 अवयवांचं रक्षण करण्यासाठी रामाच्या ज्या नावांचा किंवा ज्या विशेषणांचा वापर केलेला आहे त्याच्यात खरी मेख आहे. आता बघा, आपण सुरुवात करू. शिरो मे राघव पातू. शिर म्हणजे हा भाग. शिरो मे राघव पातू. राघवानी माझ्या शिराचं रक्षण करावं. मग तर राघव का? तर रघुकुळामध्ये राम शिरोस्थानी आहे, सर्वोच्च स्थानी आहे. म्हणून त्या सर्वोच्च स्थानी रघुकुल उत्पन्न उत्तम कुळामध्ये, कुलीन कुळामध्ये जन्मलेल्या रामानी जो त्या कुळाचा शिरोभाग आहे त्यांनी माझ्या शिराचं रक्षण करावं. भालम दशरथात्मजहा. दशरथाचा आत्मज म्हणजे मुलगा, पुत्र. दशरथाचा पुत्र असणाऱ्या रामानी भालम, भाळाचं रक्षण करावं. भाळी जे लिहिलेलं आहे त्याचं रक्षण करावं. दृशौ कौसल्येयः पातू. दृश्य म्हणजे डोळे, दृशौ द्विवचन आहे, दोन्ही डोळ्यांचं रक्षण कौसल्येय म्हणजे कौसल्येचा पुत्र असणाऱ्या रामानी करावं. कारण काय? तर हा राम कौसल्येच्या डोळ्यांना आनंद देणारा आहे. कौसल्य त्याच्याकडे पाहून, नुसते पाहूनच आनंदित होते, अत्यंत आनंद, परमानंद होतो. म्हणून अशा रामानी माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं. श्रुती, पुन्हा दोन कान, द्विवचन आहे. श्रुती. विश्वामित्रः प्रियः. जो विश्वामित्रांना प्रिय आहे, विश्वामित्रांचा प्रिय शिष्य आहे, अशा रामानी माझ्या श्रुतींचं रक्षण करावं. श्रुती या शब्दाचे 2 अर्थ. श्रुती म्हणजे कान, श्रुती म्हणजे वेद. ज्यांनी मला वेद शिकवले, वेद ऐकणं शिकवलं. असं आहे, आपण किती गोष्टी ऐकतो याला महत्त्व आहे. सगळ्याच गोष्टी आपण ऐकतो असं नाही. कानावर पडणं आणि ऐकणं वेगळं.
रामानी विश्वामित्रांची प्रत्येक गोष्ट ऐकली आणि त्याप्रमाणे वर्तन केलं. अशा रामानी माझ्या श्रुतींचं रक्षण करावं, म्हणजे मला ऐकायला शिकवावं. ऐकतात कसं हे रामाकडून शिकावं. घ्राणम पातू मखत्राता. घ्राण म्हणजे नाक, नाकाचं मखत्राता. मख म्हणजे यज्ञ. आणि आपल्याला कल्पना आहे यज्ञामध्ये जो हविर्भाग टाकला जातो किंवा हवन केलं जातं ते भगवंत केवळ सुगंधानी ग्रहण करतात. त्यामुळे या माझ्या नाकाचं रक्षण मखत्राता, यज्ञाचं रक्षण करणारा असा जो राम आहे त्यांनी माझ्या नाकाचं रक्षण करावं. मुखम सौमित्री वत्सल. हा मुखाचं रक्षण सौमित्री वत्सल. सौमित्र लक्ष्मण, वत्सल प्रेम करणारा. लक्ष्मणावर पुत्रवत प्रेम करत असे राम. अशा त्या लक्ष्मणावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या रामानी माझ्या मुखाचं रक्षण करावं. जिव्हाम विद्यानिधीही पातू. जो विद्येचा सागर आहे त्यांनी माझ्या जिव्हेचं रक्षण करावं, म्हणजे माझ्या जिव्हेला विद्या ग्रहण करायला शिकवावं. कंठम भरतवंदित. हा कंठाचं रक्षण भरत ज्याला वंदन करतो अशा रामाने करावं. गळाभेट घेतली होती भरताची भरत भेटीच्या वेळेस. ते एकमेकांच्या गळ्याशी लागले. त्या रामानी माझ्या कंठाचं रक्षण करावं. स्कंधौ, दोन द्विवचन आहे. दोन्ही स्कंधांचं रक्षण, खांद्यांचं रक्षण. ज्याच्या दोन्ही खांद्यांवर दिव्य आयुध सज्ज झालेली आहेत अशा रामानी करावं. खांदे सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी सक्षम असावे लागतात. ते भगवंताचे आहेत म्हणून अशा रामानी माझं रक्षण करावं, खांद्यांचं रक्षण करावं. भुजौ, भुजा म्हणजे दोन्ही दंड. या दोन्ही दंडांचं रक्षण. भग्न ईश कार्मुकहा. ईश म्हणजे शिव, कार्मुक म्हणजे धनुष्य. ज्यांनी शिवधनुष्याचं भंग केला अशा रामानी माझ्या भुजांचं रक्षण करावं. कारण इतकी ताकद आहे भुजांमध्ये की शिवधनुष्यसुद्धा त्यांनी नुसतं पेललं नाही तर त्याचा भंग करून टाकला. अशा रामानी माझ्या भुजांचं रक्षण करावं. करौ सीतापती पातू. कर म्हणजे हे तळहात. या तळहातांचं रक्षण, पुन्हा इथे द्विवचन कारण दोन हात आहेत. या करांचं रक्षण सीतापतीही, सीतेचा पती असणाऱ्या रामाने करावं. कारण काय, त्यांनी पण त्याच्या हाताने पाणी ग्रहण केलं आणि शेवटपर्यंत त्याची धुरा सांभाळली, शेवटपर्यंत सीतेला साथ दिली. म्हणून त्या रामाने माझ्या करांचं रक्षण करावं. हृदयम जामदग्नीजित. जमदग्नींचा पुत्र परशुराम तो जामदग्न्य. या परशुरामाचं हृदय ज्यांनी जिंकलं त्यांनी माझ्या हृदयाचं रक्षण करावं. आपल्याला माहिती आहे विवाह प्रसंगी सीताराम विवाह प्रसंगी शिवधनुष्य मोडल्यानंतर परशुराम तिथे आले होते. कारण ते शिवधनुष्य त्यांनी दिलेलं होतं जनकाला आणि ते तोडलं म्हणजे अपमान झाला आणि म्हणून रामाशी युद्ध करायला ते आले होते. पण रामाने त्यांच्यापुढे विनम्रपणाने सगळ्या गोष्टी स्वीकारून त्यांचं हृदय जिंकलं. म्हणून जामदग्नीजित, जमदग्नींना ज्यांनी जिंकलं अशा त्या रामाने माझ्या हृदयाचं रक्षण करावं. मध्यम पातू खरध्वंसी. खरं आणि दूषण या राक्षसांचा नाश केलेल्या रामाने माझ्या मध्यभागाचं म्हणजे पोट वगैरे ह्या मध्यभागाचं रक्षण करावं. कारण खरं आणि दूषण म्हणजे माणसामध्ये असणारे षड्रिपू त्यांचा नाश करणाऱ्या रामानी माझ्या मध्यभागाचं रक्षण करावं. नाभीम जांबवदाश्रया. जांबवानाला ज्यांनी आश्रय दिला
अशा रामानी माझ्या नाभीचं रक्षण करावं. नाभी माणसाच्या देहाचं सगळ्यात महत्त्वपूर्ण अंग आहे. मणिपूर चक्र तिथे आहे आणि तिथूनच संपूर्ण शरीराच्या आरोग्याची चक्र फिरतात. हे आता हळूहळू नंतर पुढे आपण त्याचा वेगळा विषय घेऊया, पण आत्ता इथे एवढंच. कटी सुग्रीवेशः, सुग्रीव ईशः, सुग्रीवाचा स्वामी असा जो राम, त्यांनी माझ्या कटीचं रक्षण करावं. सुग्रीव हा सूर्याचा अंश आहे. त्यांनी आपल्या सगळ्या विकारांवर ताबा मिळवला होता, म्हणून त्या सुग्रीवाचा राम स्वामी झाला. अन्यथा तो त्यांचा स्वामी झाला नसता. सुग्रीवानी सगळ्या आपल्या कामनांवर विजय मिळवलेला होता. इतका तो तपस्वी होता आणि म्हणून त्याचा तो ईश झाला, म्हणजे स्वामी झाला. आणि अशा रामानी माझ्या कटीचं रक्षण करावं. सक्थिनी म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये जांग म्हणतो, त्याचं हनुमत प्रभू, हनुमंताचा स्वामी, हनुमंताचा देव असणाऱ्या रामानी रक्षण करावं. उरू, उरू म्हणजे मांड्या, दोन द्विवचन आहे, दोन्ही मांड्यांचं रक्षण. रघुत्तमहा, रघुकुळातल्या उत्तम पुरुष असणाऱ्या रामानी माझ्या मांड्यांचं रक्षण करावं. जानुनी म्हणजे गुडघे, दोन्ही गुडघे, द्विवचन. सेतुकृत पातू, ज्यांनी 5 दिवसामध्ये, फक्त 5 दिवसामध्ये 100 योजने म्हणजे जवळजवळ 4000 मैल इतका मोठा सेतू निर्माण केला, अशा रामानी माझ्या गुडघ्यांचं रक्षण करावं. जंघे दशमुखांतकः, इथे जंघा या शब्दाचा अर्थ आहे पिंढऱ्या, पोटऱ्या. पायाच्या माझ्या पोटऱ्यांचं रक्षण. दशमुखांतकः म्हणजे रावणाचा ज्यांनी अंत केला अशा रामानी करावं. पादौ बिभीषण श्रीदः, दोन्ही पावलांचं रक्षण. बिभीषणाला ज्यांनी राजश्री मिळवून दिली, म्हणजे रावणाचा वध केला आणि ती राजश्री बिभीषणाच्या पदरात टाकली, अशा त्या रामानी माझ्या दोन्ही चरणांचं, पायांचं रक्षण करावं. आणि अखिलम वपुहू, सगळा संपूर्ण देहाचं रक्षण श्रीरामानी करावं, अशी त्याला विनंती केलेली आहे. आणि राम या सगळ्या गोष्टीचं रक्षण करतो अशी श्रद्धा आहे. हे एवढं म्हटलं, हे खरं कवच आहे, याला कवच म्हणतात. हे कवच म्हटलं की मग आपल्या देहाभोवती ते कवच निर्माण होतं. जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः पादौ बिभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः. पातु रामः अखिलं वपुः, रामानी आमचं पूर्ण देहाचं रक्षण करावं असं इथे म्हटलेलं आहे. ही झाली रामरक्षा. या रामरक्षेमध्ये एकतर क्रमाने रामायणातले महत्त्वाचे सगळे प्रसंग आलेले आहेत, म्हणजे रामजन्मापासून रावण वधापर्यंत आणि विभीषणाच्या राज्याभिषेकापर्यंत रामायणाचं पूर्ण वर्णन तर इथे आलेलंच आहे, पण रामाची सगळी विशेषणं पण त्या ठिकाणी आलेली आहेत. काय विद्यानिधी, भरतवंदित, दिव्यायुध, भग्न ईशकारमुक, सीतापती, जामदग्नेजित, खरध्वंसी, जांबवदाश्रयः, सुग्रीवेशः, हनुमत्प्रभुः, रघुत्तमः, सेतुकृत, दशमुखांतकः, विभीषणश्रीदः, ही सगळी त्यांची विशेषणं पण तिथे आलेली आहेत. आता इथून पुढे श्लोक 10 ते 14 याच्यामध्ये रामस्तुती पण आहे आणि रामरक्षा म्हटल्यानंतर मिळणारी फलश्रुती पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत. रामस्तुती आणि रामरक्षा स्तोत्राची फलश्रुती काय हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. ते आता क्रमाने बघू. एताम रामबल उपेताम रक्षाम यहा सुकृती पठेत. एकेका शब्दावर एक एक तास आपल्याला घेता येईल, इतकी सुंदर रचना आहे ही. एताम या अशा, रामबल उपेताम,
रामाच्या बळाजवळ नेणाऱ्या, रामाचं बळ, रामाचं सामर्थ्य सांगणाऱ्या, रक्षाम म्हणजे रक्षा कवचाच्या बाबतीत, यहा सुकृती पठेत, जो सुकृत असा माणूस त्याचं पठण करील. आता हे सगळ्या गोष्टींच्या थोड्या थोड्या अर्थाच्या जवळ आपल्याला गेलं पाहिजे, नाही तर हे कळत नाही. रामबल उपेत, रामाच्या बळाचं सामर्थ्य समजणारं. याच्यामध्ये काय आहे? बल हा जो शब्द आहे त्यातलं ब ही तापिनी शक्ती आहे भगवंताची, आणि ल ही अनंत शक्ती आहे. मग तापिनी शक्ती आणि अनंत शक्ती यांच्या जवळ आपण जातो जेव्हा ही रामरक्षा आपण म्हणतो. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्याचं प्रतिकात्मक शब्द आहे राम. बल या दोन्ही शक्तींच्या एकत्रित गोष्टींचं प्रतिकात्मक शब्द आहे राम. कारण राम आहे अग्निशक्ती म्हणजेच तापिनी शक्ती रा, आणि म आहे अनंत शक्ती. त्या राम या शब्दामध्ये संपूर्ण जगाचा विकास अंतर्भूत आहे, नुसत्या राम या शब्दामध्ये. र हे अक्षरच मुळी बलवान आहे. र या अक्षरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांची बिंदुशक्ती, नादशक्ती आणि ज्येष्ठाशक्ती एकत्रित आहे. म्हणून र हे नुसतं अक्षर रामाचं सामर्थ्य काय हे सांगणार आहे. त्या बलामध्ये काय काय आहे? बिंदुशक्ती आहे, नादशक्ती आहे आणि ज्येष्ठाशक्ती आहे. एताम रामबल उपेताम रक्षाम, अशा प्रकारे राम याचं बल म्हणजे तापिनी शक्ती आणि अनंत शक्ती एकत्र असलेलं असं जे बल आहे, उपेताम त्याच्या जवळ आपण जातो, अशा या रामरक्षेच्या बाबतीत यहा जो सुकृती, ज्याचं सत्कार्य आहे, जो सुकृती आहे, सुकृत असा जो माणूस आहे, त्यांनी जर हे याचं पठण केलं तर ते पुढेची फलश्रुती आपण बघू. पण आधी सुकृती म्हणजे काय? कुणाला म्हणायचं सुकृत? या रक्षा कवचाचं पठण करण्याचा अधिकार त्या सुकृताला आहे. आणि सुकृत कोण आहे? तर अनंत जन्मांचं ज्याचं पुण्य आहे, पूर्व सुकृत ज्याचं बलवत्तर आहे, तो सुकृत. आणि तो त्याचा खरा अधिकारी आहे. त्यालाच योग्य गुरु भेटतो आणि त्यालाच रामरक्षा सिद्ध करण्याची बुद्धी होते. तर त्या असा जो सुकृत आहे त्यांनी जर ही रामरक्षा म्हटली तर काय? एताम रामबल उपेताम रक्षाम ह्या सुकृती पठेत, सहा तो सुकृत माणूस, सहा चिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. हे या सगळ्या गोष्टी त्याला मिळतात. तो चिरायू होतो 1, तो सुखी होतो 2, तो पुत्री होतो म्हणजे पुत्रवान होतो, तो विजयी होतो आणि तो विनयी होतो. म्हणजे हे सगळे गुण त्याच्यामध्ये येतात. एक म्हणजे चिरायू, दुसरं म्हणजे सुखी. सुखी म्हणजे घर गाडी बंगला पैसा नव्हे, तर ज्ञानप्राप्तीचं सुख त्याला मिळतं, जे चिरंतन असतं, ते कधीही संपत नाही. पुत्री विजयी, विजयी जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याचा विजय होतो. विनयी, विजयी होऊन सुद्धा तो विनम्र असतो. हे महत्त्वाचं. आपल्याकडे विजय झाला की जल्लोष, गर्व, अमुक टमुक सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत येतात, पण ते नाही. विजयी असेल त्यांनी विनयी होणं अत्यंत गरजेचं आहे. तर तो या रामरक्षा पठणाने होतो. आणखी आता पुढे त्याची फलश्रुती सांगितलेली, रामरक्षा मंत्र म्हणण्याची फलश्रुती काय? पाताल भूतल व्योम चारिणः छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तः ते रक्षितम रामनामभिः. रामनामांनी ज्यांचं रक्षण होतं, रामरक्षा कवचानी ज्यांचं रक्षण होतं, त्यांना कोण कोण पाहू शकत नाही, म्हणजे पाहूसुद्धा शकत नाही. काही त्यांचं वाईट करणं तर दूर, वाईट केव्हा करेल? जेव्हा तो पाहिल.
पाहूच शकत नाही. त्याच्यामुळे वाईट करणंसुद्धा त्याच्याकडून होत नाही. कोण कोण? पाताल, पाताळामध्ये राहणारे. भूतल, भूमितलावर राहणारे म्हणजे पृथ्वीवर राहणारे. व्योम, आकाशामध्ये राहणारे. छद्म, लपून छपून राहणारे. म्हणजे आपण हे म्हणतो ना आत्ता जसे बॅक्टेरिया, विषाणू, जीवाणू हे छद्म. छद्म म्हणजे लपून दिसत नाहीत पण काम करतात असे जे आहेत ते छद्मचारिणं. ते अशा माणसाला पाहू पण शकत नाहीत. त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता नाही. जे रामरक्षा कवचाचं नित्य पठण करतात त्यांना यापैकी कोणीही काहीही त्रास देऊ शकत नाही. आता पुढे आणखी एक त्यांनी ॲडिशन केलं आहे. रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वा स्मरण नरो न लिप्यते पापैही भुक्तिं मुक्तिंच विंदती. या रामेती रामभद्रेती आणि रामचंद्रेती म्हणजे राम इति, रामभद्र इति, रामचंद्र इति अशा 3 वेगवेगळ्या नावांचा विशेष उच्चार केलेला आहे. त्याचं स्मरण करा म्हणतात. म्हणजे राम या नावाने स्मरण करा, रामभद्र या नावाने स्मरण करा, रामचंद्र या नावाने स्मरण करा. याचा संबंध सच्चित आनंदाशी आहे. राम उत्तर तापनीय उपनिषद असं एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये हे सांगितलेलं आहे की या तारक मंत्राची 3 रूपं आहेत. ओम रामाय नमः, ओम रामभद्राय नमः, ओम रामचंद्राय नमः. यातलं राम हे स्वरूप आहे, रामभद्र हे चित स्वरूप आहे आणि रामचंद्र हे आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद रूप हे 3 शब्द आहेत. म्हणून ह्याचा उच्चार नियमित करावा. रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वा स्मरण. त्याचं स्मरण या 3 नावांनी करावं जे सच्चित आनंद रूप आहे. नरो न लिप्यते पापैही. असा माणूस पापाने लिप्त होत नाही. बरं, पापाने लिप्त होत नाही तर नाहीच, ही फलश्रुती आहे. पण मुक्तिम भुक्तिंच विंदती. भोग पण मिळतात त्याला, उपभोग या ऐहिक जीवनातले, आणि मोक्षापर्यंत पण घेऊन जातं. इतकं त्या रामेती रामभद्रेती रामचंद्रेती या सच्चिदानंदरूप मंत्राचं सामर्थ्य आहे. ऐहिक सुख पण देतो आणि पारमार्थिक फळ पण देतो. असा हा मंत्र कसा आहे? जगत जेत्र एक मंत्र. संपूर्ण जगाला जिंकणारा एकमेव असा हा जो मंत्र आहे. रामनामना अभिरक्षितम, जो रामनामाद्वारे रक्षण करतो सगळ्यांचं, असा जो हा मंत्र आहे. यहा कंठे धारयेत, जो कंठात धारण करतो. तस्य करस्थाः सर्वसिद्धया, सगळ्या सिद्धी त्याच्या हातामध्ये येतात. म्हणजेच त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. असं आहे. जी आध्यात्मिक उपासना आहे त्या प्रत्येक आध्यात्मिक उपासनेमध्ये सिद्धिप्राप्तीचा एक टप्पा येतोच. प्रत्येकाच्या उपासनेमध्ये सिद्धी प्राप्त होण्याचा एक टप्पा येतो. तो ओलांडला, तो ज्याला सहज ओलांडता आला त्याला अध्यात्म प्राप्त होतं. जो त्या सिद्धींमध्ये अडकला तो परत गडगडत पुन्हा पूर्वपदावर येतो. तर या सगळ्या जगत जैत्रैक मंत्रेण रामनामना अभिरक्षितम यहा कंठे धारयेत. सर्व सिद्धी त्याच्या पायाशी लोळण घेतात. पण त्यांनी त्या सिद्धींचा वापर करायचा की नाही किंवा केव्हा करायचा हे त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्याच्यावर त्याची पुढची प्रगती अवलंबून असते. आता या सिद्धी म्हणजे कोणत्या? अष्टसिद्धी आपल्याला माहिती आहे. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा
प्राप्ती, इशित्व, वशित्व, प्राकाम्य या सगळ्या अष्टसिद्धी त्याला प्राप्त होतात. आता आज आपण या अष्टसिद्धींवर थांबणार आहोत. याच्या पुढचा भाग आपण उद्या घेणार आहोत. त्याचं कारण आहे, त्याच्या पुढच्या भागाशी पुढच्या अनेक गोष्टी संबंधित आहेत. त्याच्यामुळे आज या 13व्या श्लोकावर आपण थांबणार आहोत आणि 14व्या श्लोकापासून उद्या घेणार आहोत. तोपर्यंत राम रामाय नमः.